तर सुरेश धस यांच्या संदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। सुरेश धस आधी बोलतात, दट्ट्या मिळाला की मागे फिरतात। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून दादर गोरखपूर पॅसेंजर सुरू करण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्या संदर्भातही वक्तव्य केलंय। सुरेश धस आधी बोलतात, दट्ट्या मिळाला की मागे फिरतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात। त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात। सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागतो तो धुवून काढण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे। बेडरपणे आणि निर्भयपणे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू।